नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस. मित्र, दिग्रस मध्ये समता पर्वावर 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात येते. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते. मित्र, सतत 5 दिवस ते प्रोग्राम चालत असते. त्याच समयी 12 एप्रिल रोजी महाराष्ट्रात गाजलेले प्राध्यापक नितीन कराळे सर यांचा कार्यक्रम दणदणीत त्या ठिकाणी घेण्यात आला. नितीन कराळे सर सोबतच कवी गोविंदराव पोल्लाड सर यांचाही प्रामुख्यानं दणदणीत भाषणाचा कार्यक्रम झाला. त्यांच्यासोबत ॲडव्होकेट मुमताज मॅडम सुप्रीम कोर्ट यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली व भाषण सुद्धा दणदणीत झाले. महिला मंडळाला त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. ममता मॅडमनी सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली. तसेच नितीन कराळे सरचे फॅन आणि जवळचे मित्र ॲडव्होकेट शारिक सर, मुंबई हायकोर्ट खंडपीठ नागपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. आणि स्टेजवर सोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि सुधीर भाऊ देशमुख, सचिन भाऊ बनगिनवार, उपाध्यक्ष नगर परिषद दिग्रस, नगरसेविका मेहता मॅडम व त्यांच्या सुनबाई हा प्रामुख्याने उपस्थित होत्या. आणि त्यासोबतच पत्रकार गौतम भाऊ तुपसुंदरे, पत्रकार पुंडलिकराव इंगोले, नितीन भाऊ मानकर, माजी सभापती पंचायत समिती दिग्रस सह गावातील प्रतिष्ठित नागरिक स्टेजवर उपस्थित आपल्याला भरगच्च गर्दी दिसत होती. आणि कार्यक्रमाला प्रामुख्यानं महिला मंडळ आणि गावातील श्रोतेगण हजारोच्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची देखभाल ॲडव्होकेट दत्ताभाऊ खंडारे यांनी चांगल्या तऱ्हेने देखभाल केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आयुष्यमान जाधव सर यांनी चांगल्या रीतीने सूत्रसंचालन पार पाडले. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई. घराणेशाही न्यूज दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया.